पूरा देश की गाड़ी को खत्म कर दिया नितिन गडकरी ने। 40 लाख रुपया में गाड़ी मैं खरीदा हूं, 40 लाख रुपया में, अभी नया गाड़ी है। बर्बाद कर दिया नितिन गडकरी, पूरे देश को बर्बाद कर दिया। नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे कार मालकांच्या मनात E20 पेट्रोलच्या सुरक्षिततेबाबत साशंकता निर्माण झाली आहे। आता टोयोटा कंपनीने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। एका बाजूला यूट्यूबरचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे कंपनीचे तांत्रिक स्पष्टीकरण, यामुळे ग्राहकांच्या मनात काही प्रश्न उभे राहिले आहेत। नक्की गाडी खराब होण्यास जबाबदार कोण? E20 इंधन की इंधनातील भेसळ? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। देशात सध्या E20 पेट्रोलची जोरदार चर्चा सुरू आहे। सरकार याला प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे लोकांचं म्हणणं आहे की यामुळे गाड्यांचं नुकसान होत आहे। अलीकडेच सोशल मीडियावर बिहारचे यूट्यूबर मनीष कश्यप यांनी आपली टोयोटा इनोवा हायक्रॉस बाबत व्हिडिओ शेअर केले, जे खूप व्हायरल झाले। त्यांनी आरोप केला की देशात मिळणाऱ्या E20 पेट्रोलमुळे त्यांच्या कारमध्ये बिघाड झाला आहे। ही कार केवळ 12,000 किलोमीटर चालली आहे। मनीष यांनी हा व्हिडिओ टोयोटाच्या सर्व्हिस सेंटरवर रेकॉर्ड केला, जेव्हा त्यांच्या गाडीची तपासणी सुरू होती। सर्वप्रथम कार मालक मनीष यांचा आरोप नक्की आहे तरी काय पाहूयात। पहिला आरोप, गाडीत विविध समस्या। मनीष कश्यप यांचे म्हणणे आहे की E20 पेट्रोल वापरल्यानंतर त्यांच्या इनोवा हायक्रॉसमध्ये इंजिन जोरात थरथरणे, खटखट असा आवाज येणे आणि चालताना बंद पडणे अशा समस्या सुरू झाल्या। दुसरा आरोप, फ्यूल टँकमध्ये कचरा। व्हिडिओमध्ये कारचा फ्यूल टँक उघडा दिसत आहे। मनीष यांनी दाखवले आहे की टाकीच्या विविध भागातून काढलेल्या पेट्रोलच्या सॅम्पलचा रंग बदललेला होता आणि त्यात स्पष्टपणे घाण दिसत होती। तिसरा आरोप, सरकारच्या धोरणावर प्रश्न। मनीष यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरकारच्या E20 इंधन धोरणावर जोरदार टीका केली। ते म्हणाले की कारच्या झाकणावर अप टू E20 पेट्रोल असे लिहिलेले असूनही काही महिन्यातच गाडी का खराब झाली? त्यांनी मागणी केली आहे की जनतेला सामान्य पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय मिळाला पाहिजे। त्यांनी चौथा आरोप केला तो वॉरंटीचा। मनीष यांनी वॉरंटीबद्दलही चिंता व्यक्त केली। त्यांनी 2 लाख किमीची एक्सटेंडेड वॉरंटी घेतली आहे, पण जर तेलात बिघाड असल्याचे सांगून कंपनी क्लेम नाकारत असेल तर नुकसान कोणाचे होईल? ते हा विषय न्यायालयात नेण्याबाबत बोलत होते। मनीष यांच्या आरोपानंतर टोयोटा कंपनीने उत्तर दिले। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टोयोटा मोटर्सने अधिकृत निवेदन जारी करून मनीष यांचे आरोप पूर्णपणे फेटाळले। कंपनीने म्हटलं आहे, कार E20 साठी 100% सुरक्षित आहे। टोयोटा इनोवा हायक्रॉस ही E20 इंधनानुसारच डिझाईन, टेस्ट आणि सर्टिफाईड केली गेली आहे। यात E20 पेट्रोल टाकल्यामुळे कोणतीही खराबी येऊ शकत नाही। समस्या E20 मुळे नाहीच, भेसळयुक्त तेलामुळे होती। कंपनीच्या टेक्निकल टीमने जेव्हा गाडीची सखोल तपासणी केली तेव्हा आढळले की कारमध्ये भेसळयुक्त तेल टाकले गेले होते, पेट्रोलमध्ये कचरा आणि बाहेरील घाण होती। आता ही गाडी दुरुस्त करण्यात आली आहे। कारच्या कोणत्याही भागाला किंवा फ्यूल सिस्टीमला नुकसान झालेले नाही। सर्व्हिस प्रोटोकॉलनुसार टाकी आणि पाईपलाईनमधून गलिच्छ तेल काढून ती साफ करण्यात आली आहे आणि पुन्हा स्टँडर्ड E20 पेट्रोल भरण्यात आले आहे। कार आता उत्तम काम करत आहे आणि ग्राहकाला सुपूर्द देखील करण्यात आले आहे। टोयोटाने सर्व ग्राहकांना सल्ला दिला आहे की त्यांनी नेहमी अधिकृत आणि प्रतिष्ठित पेट्रोल पंपावरूनच तेल भरावे, जेणेकरून भेसळयुक्त तेलाच्या धोक्यापासून तुम्हाला वाचता येईल। या संपूर्ण प्रकरणामुळे सामान्य ग्राहकांची मात्र चिंता वाढली आहे। हा प्रश्न फक्त एका कारचा नाही, गेल्या काही महिन्यात अनेक कार आणि बाईक मालकांनी सोशल मीडियावर तक्रार केली आहे की E20 पेट्रोल आल्यापासून त्यांच्या गाड्यांचे मायलेज कमी झाले आहे आणि फ्यूल सिस्टीममध्ये कचरा जमा होण्याच्या समस्या देखील वाढल्या आहेत। सामान्य ग्राहकांसाठी हे सिद्ध करणं खूप कठीण असतं की बिघाड पेट्रोल पंपावरील खराब तेलामुळे झाला आहे, सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे, की गाडीमध्येच काही दोष होता। टोयोटाच्या उत्तरावर मनीष कश्यप यांनी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे। यामध्ये त्यांनी कंपनी आणि सरकार दोघांनाही चांगलेच फटकारले। ते काय म्हणाले ऐकाच। जवाब मैं सरकार से मांग रहा था, जवाब टोयोटा दे रहा है। अरे विक्रम गुलाटी जी, आपने 23 का माइलेज बोला था, इनोवा हाईक्रॉस 23 का माइलेज देता है। आप मेरी गाड़ी लेके जाइए, टेस्ट कर लीजिए और मेरी गाड़ी से 20 का माइलेज निकाल के दिखा दीजिए E20 फ्यूल के साथ। दुनिया में सबसे ज्यादा कार जर्मनी बनाता है, E20 नहीं चलता, वहां E10 चलता है। विक्रम गुलाटी जी, आपके वजह से मैं टोयोटा को कुछ नहीं बोलूंगा। आप तो सरकार के इशारे पे बोल रहे हैं प्रेस कॉन्फ्रेंस में। आप बोलिए जितना बोलना है, बस 23 का जो एवरेज आप लोग कहते हैं ना, वो क्लेम करके दिखा दीजिए गाड़ी का एवरेज 23 का।
अरे टोयोटा बता दो भाई, मोहर मार दो कि ये पेट्रोल पंप अच्छा है। कैसे हम लोगों को पता चलेगा कि कौन सा भरोसेमंद है, कौन सा भरोसेमंद नहीं है? यार नितिन गडकरी जी, 21 लाख करोड़ का इंपोर्ट एक्सपोर्ट होता है, तो कौन से लोग आपके पीछे पड़े हैं? नायरा आपके पीछे पड़ा है। भविष्य का ईंधन है तो वर्तमान का ईंधन तो हमें वर्तमान में दे दीजिए, भविष्य का ईंधन है तो। सरकार, मैं आपसे बोलना चाहता हूं, अपना दरबार को बचाना चाहते हैं ना, तो E10 को 2030 तक चलने दीजिए। तुम्हाला या प्रकरणाबद्दल नक्की काय वाटलं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा.